मागच्या व्हिडिओमध्ये आपण बारामती आणि जीएमसी सोलापूर याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेतलेली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण विदर्भातील दोन महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे कॉलेज आहेत जे महाराष्ट्र राज्यातील एमबीबीएस कॉलेजची जर यादी केली तर वरच्या नंबरला या कॉलेजचा नंबर लागतो। मी बोलतोय जीएमसी नागपूर आणि आयजीएमसी नागपूर या कॉलेजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कॉलेजला सीट किती आहेत, कॉलेजला हॉस्पिटल कोणतं अटॅच आहे, तिथे ओपीडी कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर कॉलेजची स्थापना, कॉलेजचा कॅटेगरी वाईज कट ऑफ, कॉलेजचे फी स्ट्रक्चर याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अंकुश पाटील। तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे यूट्यूब चॅनल। नीट यूजीचा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते विद्यार्थ्याचे ॲडमिशन होईपर्यंतचे संपूर्ण महत्त्वाचे अपडेट्स विद्यार्थ्यांना या चॅनलमार्फत आपण देत असतो। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देण्यात आलेली आहे। त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करू शकता। मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय। मुख्य विषय आहे जीएमसी नागपूर आणि आयजीएमसी नागपूर वैद्यकीय प्रवेश 2026। महाविद्यालयाची ओळख, सुविधा आणि कॅटेगरी वाईज मागच्या वर्षीचा कट ऑफ काय राहिलेला आहे 2025चा याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत। तत्पूर्वी नीट यूजी 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं कट ऑफ मंत्र आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे। याच्यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेज वाईज कट ऑफ दिलेले आहेत आपण। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑल कॉलेजेसची यादी जवळपास एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस आणि फिजिओथेरपी मिळून जवळपास 1400 कॉलेज जे आहेत त्या 1400 कॉलेजची यादी या ठिकाणी दिलेली आहे। कॉलेजचा पेशंट फ्लो, कॉलेज यूजीपी जे आहे का नाही संपूर्ण डिटेल माहिती फ्री बुकलेटमध्ये कट ऑफ आपण आता ॲड करतो आहोत। संपूर्ण कट ऑफचे बुकलेट जे आहे ते विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळणार आहेत। लेटेस्ट न्यूज काही नोटिफिकेशन आलं तर विद्यार्थ्यांना आपण ते या ठिकाणी देतोय। त्याचबरोबर विद्यार्थ्याच्या मार्क्सनुसार मागच्या 3 वर्षाचं कट ऑफचं ॲनालिसिस करून प्रेडिक्शन लिस्टसुद्धा आपण याच्यामध्ये ॲड केलेली आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्र स्टेट कोटा, ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंगची पूर्ण माहिती, एमबीबीएस ॲब्रॉडसाठी सुद्धा या ठिकाणी सपोर्ट कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, ते सुद्धा पाहू शकता। आपले यूट्यूबचे व्हिडिओ जे आहेत ते सिरीज वाईज या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी दिलेले आहेत। त्याचबरोबर ॲपमध्ये ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सुद्धा आपण चालू केलेले आहे। 2 प्रकारचे पॅकेजेस आहेत। पहिला आहे अलर्ट पॅकेजेस। जवळपास आतापर्यंत अलर्ट पॅकेजसाठी 300 ते 400 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन ऑलरेडी केलेलं आहे। अलर्ट पॅकेज आपण रिझल्ट पूर्वी 2499 रुपयाला विद्यार्थ्यांना या ठिकाणी देतोय। आणि एक आहे प्रीमियम काउन्सिलिंग, ही ऑफलाईन काउन्सिलिंग आहे। ऑफलाईन काउन्सिलिंगसाठी सुद्धा विद्यार्थी त्या ठिकाणी प्राइस वगैरे सगळ्या गोष्टी चेक करू शकता। ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। जीएमसी नागपूरची एक थोडक्यात आपण ओळख पाहूयात की जीएमसी नागपूर ह्या कॉलेजची स्थापना कधी झाली आहे। स्थापनाचा जर विचार केला तर 1947 बरोबर भारत स्वातंत्र्याच्या काळातलं हे कॉलेज आहे। मध्य भारतातील एक अत्यंत जुने आणि प्रतिष्ठित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे। वैद्यकीय शिक्षणाचा समृद्ध इतिहास आणि मोठी लिगसी या कॉलेजला आहे। महाराष्ट्रातलंच नाही तर देशातलं एक टॉपचं एमबीबीएस कॉलेज म्हणून सुद्धा गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर याकडे पाहिलं जातं। विदर्भातलं एक मोठं शहर आहे, प्रशासकीय विभाग आहे नागपूर, त्या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजमुळे या ठिकाणी या कॉलेजला एक वेगळं महत्त्व प्राप्त होतं। त्या भागातलं सगळ्यात जुन्या कॉलेजपैकी एक कॉलेजमधून सुद्धा जीएमसी नागपूरकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं। जीएमसी नागपूर कॅम्पस आणि सीट भव्य कॅम्पस, हनुमाननगर येथे स्थित 196 एकरांचा अतिशय भव्य आणि प्रशस्त कॅम्पस, आशियातील सर्वात मोठ्या मेडिकल कॅम्पसपैकी एक। कॅम्पसचा जर विचार केला तर आशिया खंडामध्ये ज्या ज्या कॉलेजला मोठे कॅम्पसेस आहेत त्याच्यामध्ये जीएमसी नागपूरचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो। प्रवेश क्षमता, एमबीबीएस प्रवेश क्षमता, एमबीबीएसला या ठिकाणी 250 सीट सध्या आहेत। 250 सीटपैकी 85% सीट या स्टेट कोट्यामार्फत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी रिझर्व आहेत। 15% सीट ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत एमसीसीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेद्वारे भरल्या जातात। दोन्हीतही महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतात। विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा, विद्यार्थ्यांना राहण्यासाठी उत्तम हॉस्टेल्स, लायब्ररी आणि अतिशय मोकळे शैक्षणिक वातावरण या ठिकाणी आहे। जीएमसी नागपूर रुग्णालय आणि पेशंट फ्लो संलग्न रुग्णालयाचा जर आपण विचार केला तर मुख्य जीएमसी नागपूरचं जे आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आहे ते या कॉलेजला अटॅच आहे। जीएमसी हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, एसएसएच आणि ट्रामा केअर सेंटर 1616+ बेड्स या ठिकाणी आहेत। पेशंट फ्लोचा जर आपण विचार केला, हे संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारताचे मोठे रेफरल सेंटर असल्याने इथे रोजची ओपीडी 2500 ते 3000+ रुग्णांची असते।
शैक्षणिक फायदा रेअर आजार, रेअर डिसीजेस आणि सुपर स्पेशालिटी DMMCHच्या सुविधांमुळे उच्च दर्जाचे वैद्यकीय ज्ञान या ठिकाणी मिळते. हॉस्पिटलला सुद्धा मोठी लिगसी असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. GMC नागपूरचा मागच्या वर्षीचा कॅटेगरी वाईज कट ऑफ अशा प्रकारे राहिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा ही जी काही कट ऑफ जर तुम्हाला आता स्क्रीनवर व्यवस्थित दिसत नसतील तर हे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या PDF दोन्ही कॉलेजचे जे कट ऑफच्या PDF आहेत ते देणार आहे. त्या ठिकाणाहून डाउनलोड करू शकता किंवा आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा हे कट ऑफ आपण त्या ठिकाणी इन्सर्ट केलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहू शकता. हे GMC नागपूरचा कॅटेगरी वाईज ओपन पासून ते ऑर्फन पर्यंत PWD वगैरे सगळे कट ऑफ राऊंड वाईज दिलेले आहेत. फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड, थर्ड राऊंड. या ठिकाणी विद्यार्थ्याचा स्टेट रँक दिलेला आहे, ऑल इंडिया रँक दिलेला आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे मार्क्स सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करून पाहू शकता. पुढचं महत्त्वाचं कॉलेज आहे विदर्भातलं आणि महाराष्ट्रातलं एक टॉपचं मेडिकल कॉलेज म्हणून सुद्धा याकडे बघितलं जातं. IGMC नागपूर, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर हे सुद्धा महाराष्ट्र शासनाचं एक महत्त्वाचं कॉलेज आहे. स्थापना आहे 1967 सालची. याच्या तुलनेमध्ये GMC नागपूर हे थोडंसं जुनं कॉलेज असलेलं सुद्धा पाहायला मिळतं. येथील मेयो रुग्णालयाचा इतिहास 1862 पासूनचा आहे. तत्कालीन सिटी हॉस्पिटल म्हणजेच हॉस्पिटलचा इतिहास इथला जुना आहे. मेयो हॉस्पिटल म्हणून 1862 पासून हे हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे. तत्कालीन म्हणजे पूर्वीचं नाव सिटी हॉस्पिटल सुद्धा या हॉस्पिटलला म्हटलं जातं. नागपूर शहराच्या वैद्यकीय सेवेचा एक अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणून इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची ओळख आहे. त्याच्यानंतर IGMC नागपूर कॅम्पस आणि सीट लोकेशनचा जर विचार केला, सेंट्रल अव्हेन्यू नागपूर रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे. दळणवळण शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात हार्ट ऑफ द सिटी स्थित असल्यामुळे दळणवळणासाठी अतिशय सोयीचे आहे. प्रवेश क्षमता या ठिकाणी 200 आहेत. GMC नागपूरला 250 सीट आहेत, तर IGMC नागपूरला 200 सीट आहेत. या 200 सीट पैकी 85% सीट या स्टेट कोट्याच्या विद्यार्थ्यांसाठी आणि 15% सीट ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोटामार्फत सेंट्रल गव्हर्नमेंट मार्फत भरल्या जातात. IGMC नागपूर रुग्णालय आणि पेशंट फ्लो संलग्न रुग्णालय, मुख्य रुग्णालय आणि डॉक्टर आंबेडकर हॉस्पिटल 822 प्लस बेडचं पेशंट फ्लो शहराच्या मध्यभागी असल्यामुळे रोजची OPD 1600 ते 1800 रुग्णांच्या घरात असते. शैक्षणिक फायदा इमर्जन्सी आणि ट्रामा केसेसचे प्रचंड प्रमाण असल्यामुळे प्रॅक्टिकल सर्जिकल अनुभव खूप उत्तम मिळतो. कॉलेजचं जे काही लोकेशन आहे किंवा इथल्या हॉस्पिटलचं जे काही लोकेशन आहे ते एकदम हार्ट ऑफ द सिटी असल्यामुळे आजूबाजूचे पेशंट फ्लो किंवा वस्तीमधले जे काही पेशंट आहेत ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ट्रीटमेंटला येत असतात. त्यामुळे ह्या एक कॉलेजचं एक महत्त्वाचं कारण ठरतं ह्या कॉलेजला ॲडमिशन घेण्याचं की या कॉलेजचं लोकेशन जे सिटी हार्ट ऑफ द सिटी असल्यामुळे रेल्वे स्टेशनच्या जवळ असल्यामुळे एक वेगळं महत्त्व लोकेशनला या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतं. हा आहे IGMC नागपूरचा मागच्या वर्षीचा कट ऑफ. ह्याचा सुद्धा PDF आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करूया. स्क्रीनवर दिसत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. अन्यथा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही कॉलेजच्या कट ऑफची PDF त्या ठिकाणी दिलेली आहे. फी स्ट्रक्चरचा जर विचार केला, महाराष्ट्र राज्यातील जेवढे काही गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत त्याची साधारण ओपन कॅटेगरीची फीस 1,62,000च्या आसपास आहे. आणि हॉस्टेल मेसचा जर आपण विचार केला तर इथे वर्षाला 4,000 रुपये एवढं हॉस्टेल आणि मेस महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजला आहे. फीस मध्ये ओपन कॅटेगरीची 1,62,000 जरी असली तर बाकी कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत किंवा मुलींसाठी जी फीस आहे ती अत्यंत कमी आहे. संपूर्ण स्कॉलरशिप बेनिफिट या ठिकाणी मिळतात. स्कॉलरशिप बेनिफिट घेऊन जर या फीस जर बघितल्या तर अत्यंत कमी शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण त्या ठिकाणी मिळत असतं. भविष्यातील विकास कामे या दोन्ही कॉलेजला घेऊन महाराष्ट्र शासनाचे काय नियोजित प्लॅन आहेत ते सुद्धा पाहूया. GMC नागपूरचा जर विचार केला, सुपर स्पेशालिटी सेवा अधिक प्रगत करण्यासाठी शासनाकडून विशेष 15 कोटीहून अधिक निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. IGMC नागपूरचा जर आपण विचार केला तर शासनाकडून 3,708 कोटीच्या भव्य प्रोजेक्ट अंतर्गत नवीन 7 मजली हॉस्टेल, डीन बिल्डिंग आणि डिजिटल लायब्ररीचे बांधकाम या ठिकाणी सुरू आहे. दोन्ही कॉलेजमध्ये UG आणि PG त्याचबरोबर सुपर स्पेशालिटीचं जे आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पूर्ण एक्सपोजर या ठिकाणी मिळणार आहेत. म्हणूनच हे कॉलेज जे आहेत दोन्ही महाराष्ट्रातील सगळ्यात हायर कट ऑफच्या कॉलेजमध्ये सुद्धा त्या ठिकाणी यांचा समावेश होतो. पालकांसाठी विशेष माहिती, आर्थिक दिलासा पूर्णपणे गव्हर्नमेंट महाविद्यालय असल्याने शैक्षणिक फी अत्यंत कमी आहे, ज्यामुळे पालकांवर मोठा आर्थिक भार पडत नाही. सुरक्षितता आणि शिस्त, मुला मुलींसाठी हॉस्टेलमध्ये कडक नियम आणि सुरक्षित राहण्याची उत्तम सोय दोन्ही ठिकाणी आहे. त्याचबरोबर नागपूर शहर हे अतिशय चांगलं शहर आहे, मोठं शहर आहे, मेट्रो सिटी आहे. महाराष्ट्र राज्यातील सगळ्यात मोठ्या शहरांपैकी एक शहर
नागपूर आहे. उज्ज्वल भविष्य, उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षण आणि भरपूर क्लिनिकल एक्सपोजरमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य या ठिकाणी सुरक्षित आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे भविष्य जे आहे पुढे जाऊन यशस्वी सुद्धा होणार आहे. त्यामुळे हे दोन कॉलेज जे आहेत ते महाराष्ट्र शासनासाठी किंवा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे ठरतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी आमच्या स्क्रीनवर त्याचबरोबर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे. त्या नंबरला कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.